खरीप मका काढणीनंतर आम्ही तो चारा असा पसरून दिला होता आणि त्याच्यावर एक गोणी युरिया आणि एक गोणी सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं होतं कुजण्यासाठी. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1-2 पाणी झाले. आता बऱ्यापैकी कुजले हे बघा. आणि याचं चांगल्यापैकी खत होतं. स्मार्ट शेती करायची म्हटली तर असे प्रयोग केलेच पाहिजे. बघा हे ट्रॅक्टर चालल्यानंतर एकदम बोगस झाला हा. हे बघा रोटेटर चाललेलं आहे. आता रोटेटर बघू आपण. चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत मिळतं आहे आपल्याला.